प्रिय बाळांनो, बाल सवंगडीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी लहान मुलांसाठी श्रीकृष्णाची छोटी गोड गोष्ट घेऊन आले आहे। कृष्ण आणि लोणीचा खजाना। खूप खूप वर्षापूर्वी गोकुळ नावाच्या छोट्याशा गावात एक गोड खट्याळ मुलगा राहत होता। त्याचं नाव होतं कृष्ण। कृष्ण खूपच गोड होता, पण त्याला एक सवय होती, त्याला लोणी खूप आवडायचं। गोकुळातील सगळ्या मावश्या रोज ताजं लोणी बनवायच्या, पण सकाळी उठल्यावर काय दिसायचं माहितीये का? लोणीचं भांड रिकाम। एके दिवशी यशोदामाई काय म्हणाली, आज मी बघतेच हे लोणी कोण खात आहे। तिने लोणी उंच काठ्यावर टांगून ठेवलं आणि लपून बसली। थोड्या वेळानं कृष्ण आला, त्याच्या मागे त्याचे मित्र आले, सुदामा, माखन आणि बाकी सगळे। कृष्ण म्हणाला, मित्रांनो, आज लोणी खूप उंच आहे, आपण मिळून घेऊया। मग काय, एकाने खाली उभं राहिलं, त्याच्यावर दुसरा, त्याच्यावर तिसरा आणि सरते शेवटी कृष्ण वर चढला। कृष्णाने भांड फोडलं, लोणी खाली पडायला लागलं। सगळे मित्र हसू लागले। इतक्यात कृष्ण असा आवाज आला, यशोदामाई उभी होती। सगळे मित्र पळाले, पण कृष्ण खाली उतरता उतरता पकडला गेला। यशोदामाई म्हणाली, कृष्णा, तू लोणी का चोरतोस? कृष्ण हसत म्हणाला, आई, हे लोणी खूप गोड आहे ग, आणि मित्रासोबत खाल्लं की अजून गोड लागतंय। यशोदामाई हसू लागल्या। तिने कृष्णाला मिठी मारली आणि म्हणाली, ठीक आहे, पण पुढे चोरी करायचं नाही, मीच देईन। कृष्णाने मान हलवली, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा भांड रिकामं। गोष्टीचा अर्थ, मित्रासोबत वाटून खाल्लं तर आनंद वाढतो। आणि कृष्ण आपल्याला शिकवतो प्रेम, मैत्री आणि आनंद। तुम्हाला कशी वाटली ही कथा, कृष्णाची खोडकर गोष्ट? बरं का बाळांनो, अजून मी तुम्हाला उद्या पण कृष्णाचीच गोष्ट सांगणार आहे। आता तुमचं काय काम आहे? माझ्या चॅनलला लाईक करायचं, शेअर करायचं, सबस्क्राईब करायचं